गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. आता तर आभार मानायला सुद्धा संकोच वाटतोय मला. कोणत्या तोंडाने विचार तरी का करता तुम्ही? आम्ही तुमची माणसं आहोत आणि आपली माणसं नेहमी आपलीच असतात. खंबाटा खेळ संपलेला आहे. पटावरून मोहरे नाहीसे झालेले आहेत. काय अजूनही तुम्हाला वाटतं की डाव उलटू शकतो? सर, मिस खंबाटांनी आपल्याला कपट आणि फसवणुकीचं जाळं पसरवून आव्हान दिलंय, तर मी हे आव्हान स्वीकारतो. तो 4 आणि लायकीचा देसाई 1 मिनिट पण नाही लागणार, 1 मिनिट पण नाही लागणार त्याला फायर करायला. मला असं काय झालंय सानिया? तो मला सांगतो की मी क्लासरूमच्या बाहेर निघून जाऊ? मला ब्लडी फूल. तो कदाचित हे विसरलाय की ती इन्स्टिट्यूट माझी आहे. सर, या इन्स्टिट्यूटचं विजन ग्लोबल आहे, तर आपण हे नाही विसरता कामा की या ग्लोबमध्ये भारत एक महत्वाचा देश आहे. मी एक वकील आहे, परमेश्वर नाहीये मी. हे बघा, तुम्ही जाऊ शकता इथून. सर प्लीज. मी म्हटलं ना, तुम्ही जाऊ शकता इथून. निवडून झाले तांदूळ. किती खडे आहेत गया तांदूळात. हे बघ, हे बघ बाळा, या छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये असेच तांदूळ मिळतात. आता तू पटकन हे भिजत घाल. तुझे बाबा आणि मानसी ऑफिसमधून येतील ना, तेव्हा हे स्टोवर शिजत ठेव. थकून कामावरून येतील आणि गरम गरम जेवायला मिळालं तर बरंच वाटेल ना. जा पटकन शिजत घाल. शांती शांती, खूप थकला? अरे हे तू हे ठेवते. हे काय? 300 रुपये आजची माझी कमाई आहे. 300 रुपये आहे. 300 रुपये? हो, 300. मला काम मिळालंय. रोजचे 300 रुपये आहे. रोजचे म्हणजे महिन्याचा पगार नाही का? अगं चांगलंच आहे ना. महिनाभर आता कोण वाट बघत बसणार आहे. आता रोजच्या रोज 300 रुपये मिळत राहणार. घर खर्च पण चालत राहील ना. पण काम काय आहे? काम तर काम असतं ना शांती. आता चिंता नको करूस. मी काही असं तसं काम नाही करणार आता, समजलीस? पण काम काय आहे? ते मला एक माल गोदामात सुपरवायझरची नोकरी मिळाली आहे. माझ्या हाताखाली कितीतरी लोक काम करतात. बस खुर्चीमध्ये असं बसल्या बसल्या ऑर्डर देत राहतो मी. हे बघा, मानसी पण आली. मानसी, तुझ्या पप्पांना नोकरी मिळाली आहे. मी सगळं काही ऐकलंय मम्मी. अखेर परमेश्वर आपलं कुठवर नाही ऐकणार. कुठवर आपल्याबाबत अन्याय करत राहील. एक ना एक दिवस तर त्याला आपलं ऐकावंच लागलं असतं ना मम्मी. का नाही ऐकणार? माझ्या मुलीच्या जिद्दीच्या पुढे देवालाही झुकावं लागलं. अच्छा, हे सांग बाळा, आजचा दिवस कसा होता? पप्पा, मी परिस्थितीला माझ्याप्रमाणे वळवून घ्यायला शिकले. आता माझी पावलं मागे नाही हटणार. बस बाळा,
आपल्या जिद्दीची पावलं पुढे टाकत राहा नेहमी. तुझा पापा तुझ्या मागेच उभा आहे. चिंता नको करू. काय झालं पप्पा? फार काही नाही, जरा थकल्यासारखं झालंय बस. तुम्ही चला, हात पाय धुवून जेवायला बसा. चला, मी गरम गरम जेवायला वाढते. या झाडासारखं मोठं होईल? हो नक्कीच. हे सुद्धा तसंच मोठं होईल जेव्हा तू मोठी होशील. तुला माहितीये का बाळा, हे झाड सुद्धा असं छोटंसं रोपटं होतं. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी आणि माझ्या बाबांनी मिळून एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि मी याला रोज पाणी घालायचो. मग बघता बघता किती मोठं झालं ते. अगदी त्याच्यासारखंच हे झाड सुद्धा मोठं होणार आहे. पण ह्याची जबाबदारी तुझी आहे. मी का, प्रिया का नाही? ते अशासाठी कारण तू मोठी आहेस. मोठ्यांची जबाबदारी असते. आणि माहितीये का बाळा, माझी अशी इच्छा आहे की या रोपट्याची जबाबदारी तू उचलावीस, जेणेकरून या रोपाची मुळं आणि याचा हा पाया इतका मजबूत व्हावा की हे मोठं होऊन या घराला सावली देऊ शकेल. जेव्हा तू मोठी होशील तेव्हा हे झाड पण हे एवढं मोठं झालेलं असेल. हो ना? जा पाणी घाल. बेमानी करून विजय मिळवणारा विजेता नाही. एक दिवस आमच्या आयुष्यातही सकाळ उजाडेल मिस खंबाटा, जरूर उजाडेल. आणि ज्या दिवशी ती सकाळ उजाडेल ना, त्या दिवशी तुम्ही स्वतः आपल्या हातांनी माझ्या पप्पांच्या हातामध्ये या घराची कागदपत्र परत द्या. हे माझं वचन आहे तुम्हाला. मला शपथ आहे या मातीची पप्पा, जोपर्यंत मिस खंबाटांकडून हे घर मी हिसकावून घेत नाही आणि परत तुमच्या स्वाधीन करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. हे माझं वचन आहे तुम्हाला. वचन आहे पप्पा.
मॉर्निंग मॅडम. अरे ओव्हरलोड, तू नाईट ड्युटी आहे काय? हो ना, आज माझी नाईट ड्युटी आहे. ओव्हरलोड. एक गोष्ट सांगू, रमाकांतजींच्या बाबतीत खूप वाईट घडलं. तो अगदी भला माणूस आहे, त्यांच्या बाबतीत असं घडायला नको होतं. ते तर बरं झालं की माझ्या भावाचं घर रिकामं होतं, नाहीतर रस्त्यावर राहणं सुद्धा मुश्किल आहे, माहितीये का? बरोबर बोलतोय ओव्हरलोड, बरोबर बोलतोय. 1 महिन्याच्या रेशनची सोय सुद्धा झाली. अरे पण 1 महिन्याच्या रेशनने काय होणार आहे? आता तर त्यांचं वय बी झालंय. मेहनत मजदुरीचं काम तर त्यांच्याकडून होणार नाही, आणि आजकाल घरात बसून त्यांना पगार तरी कोण देणार? ते तर ठीक आहे, पण या वयात नोकरी देणार तरी कोण? कमीत कमी इथे सरकारी नोकरी तरी होती, पण बाहेर नोकरी मिळणं मुश्किल आहे खूप. काशी, तू तर युनियन लीडर आहेस, तू काहीतरी कर ना, म्हणजे रमाकांतला नोकरीवर परत घेतलं जाईल. काय करू मी? जिथे तपास कमिटी रिपोर्टच देत नाहीये तिथे मी काय करू शकतो? आणि हा उशीर का केला जातोय याचं कारणही मला अगदी चांगलंच माहिती. हे समद मिस खंबाटामुळे होतंय. मग आपण मिस खंबाटांना घेरावा घालूया का? घेराव घालून काही नाही होणार. आता तर एकच पर्याय उरलाय, तो आहे आपण मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहूया, आणि तेव्हाच या बाबतीत काहीतरी घडेल. समजलं तुम्हाला? हो ना. हा, तुम्हाला चिठ्ठी लिहिता येते मिस्टर युनियन लीडर? माझ्या विरुद्ध कारस्थान रचायचा विचार सुद्धा करू नका, नाहीतर तुम्हा सगळ्यांची ही तीच अवस्था होईल जी तुमचा मित्र रमाकांतची झाली. नाउ जस्ट गेट टू वर्क फास्ट. वाव, व्हॉट अन ॲडवाइस आवर प्रोफेसर हॅज गिवन अस की सर्वप्रथम पॅसेंजर्सना ऑक्सिजन मास्क काढून द्या आणि स्वतः कार्बन डायऑक्साईडवर जिवंत राहा. व्हॉट अ फिलॉसॉफी ना. एक मिनिट सांग. कमाल आहे, आज पहिल्यांदा मी बघतेय की तू मला इग्नोर करतेस. वाय? आधी तर तू नेहमी मी कधी दिसते याची वाट बघायचीस. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट? वाय? कारण की ही इन्स्टिट्यूट तुझी आहे म्हणून मग गेट लॉस्ट. मानलं की ही इन्स्टिट्यूट तुझी आहे, पण इथे शिकण्याकरता मी 2 लाख रुपयांची फी दिली आहे. माझ्याकडे त्याची रिसिटही आहे. दाखवू का? एक मिनिट, फक्त 1 मिनिट लागेल तुला इथून धक्के मारून बाहेर काढायला मला. अच्छा, मग चल उलटे आकडे मोजायला लागू. 59, 58, 56, 55, 54. एक मिनिट तर संपला सानिया. आणि मी अजूनही इथेच उभी आहे. खूप जास्त स्मार्ट बनायचा प्रयत्न करतेस ना तू. जर मी नक्की ठरवलं ना, तर ना तर तुला प्रिन्सिपल साथ देऊ शकेल आणि ना इथली मॅनेजमेंट. मला कुणाच्याही साथीची गरज नाहीये मिस सानिया. माझ्यासोबत या देशाचा कायदा आहे, या देशाचं संविधान आहे. मानलं की ही इन्स्टिट्यूट तुझ्या पप्पांची आहे, पण या देशाचं संविधान तर तुझ्या पप्पांचं नाहीये ना. प्रायव्हेट संस्थांकरता वेगळे कायदे बनवले जातात. आणि मी म्हटलं ना की माझ्याकडे फीसची रिसीट आहे. आता तुझी इच्छा आहे का की तुझ्या पप्पांची इन्स्टिट्यूट बंद व्हायला हवी?
तूच तर सांगितलं होतंस ना मला की तुझ्या सांगण्यावरून मला फीसचे पैसे परत दिले गेले नव्हते. बिकॉज तुझी इच्छा होती की मी याच इन्स्टिट्यूटमध्ये राहावं. चला, तुझी ही इच्छा मी पूर्ण करते. मग मी याच इन्स्टिट्यूटमध्ये माझं ट्रेनिंग पूर्ण करेन. एक दिवस एका मोठ्या एअरलाइन्सची एअर हॉस्टेस बनेन. आता आव्हान तुझ्या समोर आहे. रोखू शकत असलीस तर रोखून दाखव. रमजान. हा. रमाकांत. रमाकांत. हा. फक्त 225 रुपये. मग आता काय 500 देऊ का? म्हातारपणामुळे काम तर जमत नाही तुला आणि निघाले तरुणांच्या लायकीची कामं करायला. आज दिवसभरात फक्त 3 चक्रा मारल्या तुम्ही. फक्त 3 चक्रा. 1 2 3. फक्त 3. पुरे 300 हवे असतील तर आणखीन एक फेरी मारावी लागेल. आणखी एक फेरी. आता तर संध्याकाळ होत आली. वेळ तर नाहीये. ठीक आहे, एक चक्कर आणखी मारतो. चल चल, एक चक्कर आणखी मारून घे. चल. पप्पा, काहीतरी प्रोव्हिजन असेल की त्या 1.5 दमडीच्या माणसीला इन्स्टिट्यूट मधून बाहेर फेकता येईल. नाही पप्पा, मला काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. जस्ट थ्रो हर आउट. तिला तुम्ही बाहेर काढून टाका बस. तू पुन्हा इन्स्टिट्यूट मध्ये गेली होती सानिया? का वारंवार आपला इन्सल्ट करून घ्यायला जातेस तिथे? मिस खंबाटा, ती इन्स्टिट्यूट माझी आहे आणि मी कोणाच्या तरी भीतीने इन्स्टिट्यूटला जाणं सोडून देऊ का? मी तुला घाबरायला नाही, अलर्ट व्हायला सांगतेय. पण माझ्या हे लक्षात येत नाहीये की त्या मानसी समर्थला इतकं इम्पॉर्टन्स का देतायत. ती आहे तरी कोण? ती कोणीही नाहीये. तिची लायकीही काही नाहीये. म्हणूनच तर तू तिच्या तोंडी लागायला का जातेस तिथे? काय गरज आहे तुला? मिस खंबाटा, मी तिच्या तोंडी लागायला नव्हते गेले. इनफॅक्ट त्यावेळी तिने माझा रस्ता अडवला आणि मला चॅलेंज केलं. हेच तर मला तुला सांगायचंय सानिया, की तिला तुला फक्त प्रोवोक करायचंय बस. पण ती मला प्रोवोक का म्हणून करेल? तेच तर मला समजून घ्यायचंय की तिला हवंय तरी काय, तिच्या मनात काय आहे. आणि जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉचच्या फॉर्म्युल्यानुसारच चालावं लागणार. आणि तुझ्याकडून हीच अपेक्षा करते मी की तू आता दूरच राहा तिच्यापासून. तुझ्यासाठी हेच चांगलं होईल. दूर राहून शत्रुत्व निभावणं मला नाही येत मिस खंबाटा. मी तर सरळ शत्रूची मानगूट पकडते आणि त्याच्याकडून माझा हिशेब चुकता करते. तिने मला आव्हान दिलंय, मला चॅलेंज दिलंय आणि तिच्या चॅलेंजचं उत्तर तर मी देणार हे नक्की. लहान मुलांसारखा हट्ट करू नकोस सानिया, कारण तुझ्या ह्याच वागण्यामुळे तुझं नुकसान होऊ शकतं. मानसीकडे गमावण्यासारखं काही सुद्धा नाहीये, पण तुझ्याकडे गमावण्यासारखं खूप काही आहे. डू यू अंडरस्टँड दॅट?
हवेशी कुछ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.